संत श्री ज्ञानेश्वर कथा. ज्ञानदेवादी बालकाचा महिमा. न जाणणारे सर्व लोक विठोबाची निंदा करीत असतात. त्यांच्या वृत्तबंधकाला येई पावेतो. तो स्वस्थ होता. पण त्याचे तिन्ही पुत्र थोर होऊन मुंज करण्यास योग्य झाले तेव्हा त्याला मोठा विचार पडला. त्यांनी ब्राह्मणाची सभा भरवून आपणास प्रायश्चित्त देण्याबद्दल विनंती केली. शास्त्रज्ञ ब्राह्मणांनी धर्मशास्त्राचा विचार करून विठोबा, रखमाई आणि त्यांची 4 मुले यांना देहांत प्रायश्चित्त सांगितले. ब्रह्मवृंदाचे वचन ऐकून विठोबा अनुतापी बनला आणि दारा, पुत्र, कन्या, गृह यांचा त्याग करून वाट फुटेल तिकडे चालता झाला. पश्चातापासारखे अन्य प्रायश्चित्त नाहीसे जाणून श्रीपादांनी आपल्या त्या ज्ञानधारी चैतन्य शिष्यास दोषमुक्त केले. त्याने त्याग केल्यानंतर निवृत्तीनाथांनी ब्राह्मणास पुन्हा प्रश्न विचारून प्रायश्चित्त मागितले. यावेळी त्यांना ब्राह्मणांनी असे सांगितले की प्रतिष्ठानास जाऊन तेथील ब्रह्मवृंदाकडून तुम्ही शुद्धीपत्र आणावे. ज्ञानेश्वरांनी ब्राह्मणाची आज्ञा मान्य केली. त्याने शास्त्रे खोटी ठरवण्याचा प्रयत्न केला नाही. आपला त्रास चुकवण्याकरिता त्याने शास्त्रकाराच्या वाडवडिलांचा उद्धार आरंभिला नाही. तो आपल्या बंधुवर्गास अचिंत्य सामर्थ्याने संपन्न होता. तरी त्याने सोयीस्कर अशी नवीन शास्त्रे निर्माण करण्याचा भलताच खटाटोप आरंभला नाही. मनुष्य कोणत्याही दर्जाचा असला तरी त्याचे अविधी आचरण दूषणीय आहे असे जाणून ते तिन्ही बंधू मुक्ताईसह प्रतिष्ठानास निघून गेले. त्याने तेथील ब्रह्मवृंदाला आपला मजकूर सांगून शुद्धीपत्र मागितले. पैठणास पोचण्यापूर्वी त्याने अनेक तीर्थयात्रा केल्या असल्याने आपणास शुद्धीपत्र देण्यास हरकत नाही अशी त्यांनी पैठणच्या ब्रह्मसमुदायाची समजूत केली होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ज्ञानेश्वरादी मंडळी संन्यासाची मुले आहेत असे जाणून ब्राह्मण लोक त्यांना शुद्धीपत्र देईनात. खापराच्या डेऱ्यावर परीस किती वेळा घासला तरी त्याचे सोने होणार नाही. भाजलेल्या बीजाला वरचेवर पाणी घातले तरी त्याला अंकुर फुटणार नाहीत. त्याचप्रमाणे संन्यासाच्या मुलांना तीर्थामध्ये अक्षय बुडवून ठेवले तरी त्याचे पातक नाहीसे होणार नाही असे सांगून ब्राह्मण लोक त्यांची उलट तरच करू लागले. त्यांनी त्यांच्या नावावरच टीका चालू केली. आंधळ्याचे विशाल नयन, उत्तम दिसणारी भाकड गाय, त्याचप्रमाणे ज्ञानदेव या नावाची अवस्था आहे असे बोलून ब्राह्मणांनी त्याची कुचेष्टा आरंभली. पक्षामध्ये जसा भरध्वज असतो किंवा धोत्र्याला कनक वृक्ष असे नाव देतात त्याचप्रमाणे संन्यासाच्या या जातिभ्रष्ट पोराला ज्ञानदेव असे नाव प्राप्त झाले आहे असे बोलून ब्राह्मणांनी त्यांना दूषणे दिली. याप्रमाणे लोकांची थट्टा चालू असता त्या ठिकाणी एक पकालवाला आला. आपला रेडा हकीत प्राप्त झाला. ज्ञानदेवाचा पान उतारा करणाऱ्याच्या बुद्धीने काही
विप्रांनी असे उद्गार काढले की या रेड्यास हाल्या मशा असे न म्हणता आजपासून याला देखील आपण ज्ञानदेव असे म्हणत जाऊ. विप्राच्या तोंडची टकळी ऐकून ज्ञानेश्वर बोलला, हे भूदेवो, तुमचे भाषण यथार्थ आहे. मनुष्य मात्रांनी व्यावहारिक सोयी साधण्याकरिता नावाचा पसारा पसरला आहे. बाकी त्या रेड्यात आणि माझ्यात काही एक भेद नाही. 18 बहार वनस्पती रंगारूपाने भिन्न असल्या तरी त्यांची मुळे व्यापणारे जळ एकच आहे. हजारो भांडी पाणी भरून ठेवली असता त्यात भिन्न रूपाने दिसणारा सूर्यनारायण वस्तुत एकच आहे. त्याचप्रमाणे निरनिराळ्या आकाराने संपन्न अशा सर्व भूतांच्या ठिकाणी व्यापक असा परमात्मा एकच आहे. याखेरीज सूर्य आणि अलंकार, तंतू आणि पट इत्यादी अनेक दाखले देऊन परमेश्वराचे एक व्यापकत्व ज्ञानदेवाने सिद्ध करून दाखवले. पण ते त्या ब्राह्मणाला पटले नाही. त्यांनी ज्ञानेश्वराला वाचाळ ठरवले. इतक्यात त्या पकालवाल्याने रेड्याला 2-4 चाबूक ओढले. तेव्हा ज्ञानेश्वर थरथर कापू लागला. त्याची ती अवस्था पाहून कित्येक जण आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले. तो त्याच्या अंगावर चाबकाचे वळ उठलेले दिसले. या गोष्टीचाही विचार न करिता काही अभाविक खळांनी ज्ञानेश्वरास सांगितले, अहो बडबडे ज्ञानदेव महाराज, तुमच्यात आणि रेड्यात जर भेद नाही आणि तुम्ही जर ज्ञानाचे ईश्वर आहात तर तुम्ही या रेड्याकडून वेदमंत्र बोलावा पाहू. द्विजवराचा हा युक्तिवाद ऐकून त्या अभिभक्त ज्ञानेश्वरांनी लागलीच आपला प्रभाव दाखविला. ज्ञानेश्वर लागलीच त्या रेड्याच्या सन्नीत गेला आणि त्याच्या मस्तकावर आपला दिव्य हात ठेवून तो म्हणाला, हे महर्षीपुत्रा, तू आपल्या मुखाने वेदाचा उच्चार करून या धरामरांना परमेश्वराचे सर्व व्यापकत्व पटवू अशी अधिकारवाणी श्रवण करून त्या रेड्याने आपल्या मुखाने 4 वेद बोलून दाखविले. एवढे हे अलौकिक सामर्थ्य आदिभौतिक शास्त्राच्या घमेंडीने सनातन धर्माच्या धर्मतत्वावर शिरा ताणणाऱ्या विद्वानांनी ज्ञानदेवाच्या या कृतीचा पूर्ण विचार केला आहे काय? मेस्मरिझमसारख्या गरुडी विद्येच्या प्रभावाने चढून जाऊन जे कोणी विद्वान आमच्या अध्यात्मविद्येला हीन ठरवू पाहतात, त्यांनी ज्ञानेश्वराचे अद्भुत सामर्थ्य ध्यानात घेऊन आपली पापमय दृष्टी साफ करून घेणे इष्ट नाही काय? भौतिक कल्पनाच्या भूयदयास बळी पडून आणि ऐतिहासिक सौख्याचे दास बनून जे कोणी ज्ञानवंत लोक अर्वाचीन ज्ञानाच्या संपन्नतेने आर्यावर्ताला ज्ञानोपदेश करण्याचा अट्टहास करतात, त्यांनी ज्ञानेश्वराचे हे अद्भुत कृत्य लक्षात घेऊन भरतखंडातील अध्यात्मविद्येपुढे आपला माथा अक्षय नम्रच केला पाहिजे. असो ज्ञानदेवाचे हे कौतुक अवलोकन करताच सर्व ब्राह्मण समूह चकित झाला. ज्ञानदेवासारख्या ईश्वर उपासक ब्राह्मणांना
प्रायश्चित्ताची मुळीच जरुरी नाही असे सर्व दिव्यजनांनी सांगितले. गंगाजल किंवा अग्नी याच्याप्रमाणेच ज्ञानदेववादी सर्वजण शुद्ध आहेत असे मानून पैठणातील सर्वजण ज्ञानेश्वराच्याच भजनी लागले. ज्ञानदेवाच्या बिऱ्हाडी चालणारे हरिकीर्तन, वेदांत व्याख्यान, पुराण श्रवण करण्यात सर्वजण रममाण होऊन राहिले. याप्रमाणे कित्येक दिवस गेल्यानंतर श्राद्ध तिथी प्राप्त झाल्याने ज्ञानेश्वराने पितृश्राद्ध आरंभिले. निवृत्तीनाथ ब्राह्मणांना आमंत्रण देण्यास गेले. संन्यासाच्या मुलांच्या घरी आम्ही क्षणाला येत नाही असे ब्राह्मणांनी सांगितल्यामुळे निवृत्तीनाथ परत येऊन उद्विग्न होऊन बसले. ज्ञानदेवाने त्यांच्या उद्विग्नतेचे कारण समजून घेतले आणि निश्चिंत मनाने पाकनिश्चाती करावयास सांगितले. जेवण तयार होऊन पात्रे वाढून सिद्ध झाली. ज्ञानदेवाने अक्षता ताटातच प्रत्यक्ष पितरच पात्रासनावर येऊन बसले. त्यांची यथोपचार पूजा करून ज्ञानदेवांनी त्यांना भोजन आणि तांबूल दक्षिणा अर्पण करीतच पितृगण स्वस्थानी वास करण्यास निघून गेले. हा वृत्तांत जाणून कर्मपठणाचा अभिमान धरणाऱ्या ब्राह्मणांनी आपला गर्व सोडला. निवृत्ती ज्ञानदेव इत्यादी परमात्म्याचे अवतार आहेत असे जाणून राहिल्या सायल्या सर्व ब्राह्मणांनी मिळून शुद्धीपत्र लिहून सोपानाच्या हवाली केले. परमेश्वराने दिलेल्या अढळ पदापासून ध्रुव जसा च्युत होत नाही, त्याचप्रमाणे परमेश्वराच्या अनुग्रहाने प्राप्त झालेल्या ज्ञानदेवाने तो वेदांत बोललेला रेडा अक्षय निमग्न राहिला. रेड्याच्या अनिवार्य ज्ञानाने कर्ममार्ग बुडेल, श्रुतीचे गुणधर्म स्पष्ट होतील, यज्ञमार्ग बंद पडतील असे जाणून ज्ञानेश्वराने तो महिषपशु आपल्याबरोबर घेतला आणि ते महालय क्षेत्राला गेले. पौरातीर्थात स्नान करून त्यांनी मोहनीराची भेट घेतली. जडमुडांना आत्मोद्धाराचा सोपा मार्ग कळावा या हेतूने ज्ञानेश्वराने गहन गीतेवर ज्ञानेश्वरी नावाची प्राकृत टीका याच ठिकाणी केली. ज्ञानेश्वरीचे अवलोकन करून निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वरास अमृताभुवन या नावाचा स्वतंत्र ग्रंथ करण्यास सांगितले. ब्रह्मदेवाचा अभिमान हरण करण्याकरिता श्रीकृष्णाने जसे निराळे गोप वत्स निर्माण केले, तद्वत अहंबुद्धी पाखंडी जनाचा ताठा घालवण्याकरिता ज्ञानेश्वराने रचलेला हा अमृतानुभव ग्रंथ अपूर्व आहे. या ठिकाणी महाळसादेवाने दर्शन घेऊन ज्ञानदेव स्वदेशी जाण्याकरिता निघाले. मार्ग चालत चालत ते आळंदी निजकाच्या बनात उतरले असता त्या ठिकाणी तो महर्षी शांत झाला. त्या ठिकाणी ज्ञानेश्वराने त्या सायुज्यास पोहोचलेल्या रेड्याची समाधी बांधली. त्या समाधीस सिंदूर लेपन केले. अद्याप ती समाधी म्हसोबा या नावाने प्रख्यात आहे. तेथून ते आळंदीस आले.
जन्मभूमीचे दर्शन होताच चौघांना आनंद वाटला. प्रतिष्ठानातील सर्व वर्तमान आळंदीमध्ये आधीच श्रुत झाले. अलकावलीतील बहुतेक जण ज्ञानदेवाला पूज्य मानू लागले. पण भातामध्ये पळज असतेच या न्यायाने विसोबा चाटी या नावाचा तेथील एक कुटील ब्राह्मण ज्ञानेश्वराची निंदा करू लागला. त्याने त्या बंधुवर्गाचा उच्छेद मांडला. धर्मराजाच्या कीर्तीमुळे मनामध्ये झुरणाऱ्या दुर्योधनाप्रमाणे विसोबा चाटी ज्ञानेश्वराच्या मागे लागला. असा एकदा दिवाळीचा सण प्राप्त झाला. निवृत्तीनाथांनी मुक्ताईला सणानिमित्त मांडे करण्यास सांगितले. सर्व सिद्धीची जुळवाजुळव करून मुक्ताई खापर आणण्याकरिता कुलाल शाळेकडे चालली. वाटेने तिची विसोबा चाटीशी गाठ पडली. त्या व्याघ्रास पाहताच मुक्ताई हरणीप्रमाणे घाबरली. विसोबाने तिला बहुत चोप दिला. विसोबा हा कुंभाराचा सावकार होता. त्याने आपले वजन खुर्चून मुक्ताबाईला खापर न मिळण्याचा बंदोबस्त केला. मुक्ताबाई कुलाल शाळेतून खट्ट होऊन परत आली आणि घरामध्ये रडत बसली. यावेळी ज्ञानेश्वर स्नानास गेला होता. घरी परत येतो तर त्याने बहिणीचा करुण स्वर ऐकला. तिचा स्वर वृत्तांत समजून घेऊन ज्ञानेश्वराने सांगितले, विसोबाच्या स्वभावापुढे आमचा इलाज नाही. असे सांगून त्यांनी भगिनीचे सांत्वन करून मांडे तयार करण्याची नवीनच सोय काढली. ज्ञानेश्वरांनी योगधारणा करून पंचअग्नी प्रज्वल केला. त्यांच्या मुखातून ज्वाळाचा लोळ निघू लागला. डोळे लालबुंद झाले. त्यांची पाठ तप्त कांचनाप्रमाणे आरक्त झाली. या पाठीवर मुक्ताबाईने मांडले भाजले आणि सर्वांचे भोजन झाले. त्या भोजनाचा थाट अपूर्व होता. स्वानंदाची ताटे मांडली होती. सप्रेम भक्तीचे शीर वाढले होते. त्यात शांती सौख्याची साखर टाकली होती. ज्ञानोबाच्या या कृत्याने विसोबास कृतमार्गाचा पश्चाताप होऊन तो तात्काळ ज्ञानेश्वरास शरण गेला. विसोबा प्रकट होताच ज्ञानेश्वराने आपले ताट झाकले. त्याचे उच्छिष्ट भक्षण करण्याच्या लालसेने विसोबाने झडप मारून त्यातील एक घास उचलला. ज्ञानेश्वराने त्यास खेचर या संज्ञेने पाचारून त्याला बाजूस सारले. खेचर शब्दावरून विसोबाने बोध घेतला. खेचराला वाचा नाही असे जाणून विसोबानी चारी वाणीच्या पार अशा तत्वातच मिळून अभिन्नपणाने राहिले. नंतर दोन्ही हात जोडून त्याने ज्ञानोबाचे पाय धरले. त्यांचे अंतःकरण ओळखून ज्ञानराजाने त्याला अभय वर दिला. नारदाच्या उपदेशाने जसा वाल्मिकाने तामस गुण झुगारून दिला, त्याप्रमाणे ज्ञानदेवाच्या संगतीने त्या विसोबास सात्विक वृत्ती लाभली. ज्ञानेश्वराने त्याला खेचर म्हटल्यामुळे तो विसोबा चाटीपुढे विसोबा खेचर या नावाने प्रख्यात झाला. रामकृष्ण हरी माऊली. कथा आवडल्यास लाईक कमेंट करा. रामकृष्ण हरी.